हुल्लडबाजी गेल्या 4-5 दिवसापासून कॉक्रोच जनता पार्टी याचा सोशल मीडियावर धुमाकूळ चालू आहे, तो ऐकायला येत आहे. किती त्यांचे फॉलोअर झाले वगैरे वगैरे ऐकायला येत आहे. तसंच महाराष्ट्रात पण रविराज साबळे असतील, विठ्ठल कांगणे सर असतील, हे पण अनेक घोटाळ्याचा पर्दाफाश करताना दिसून येत आहे. या सर्व घटनांचा अभ्यासासाठी वापर करून सैनिक समाज पार्टीने दमदार पाऊल ठेवण्याचं कार्य सुरूच ठेवलं आहे. सैनिक समाज पार्टी ही लॉफुल असेंब्ली आहे. स्लो बट स्टडी या तत्वानुसार सैनिक समाज पार्टीचा प्रचार सुरू आहे. सैनिक समाज पार्टीचे खंदे उत्तर महाराष्ट्रातील नेते किशोर विसावे यांनी 2-4 दिवसापासून अनेक सज्जन नागरिकांना जोडलं आहे. सज्जन आणि सुशिक्षित नागरिकांना ही सैनिक समाज पार्टीची आयडिओलॉजी एकदम पसंत पडली आहे आणि आम समाजाच्या नागरिकांच्या गळ्यातील ताईत बनत चालली आहे. त्यामुळे ही लॉफुल असेंब्ली असल्याने महाराष्ट्रातील 13 करोड जनता सैनिक समाज पार्टी बरोबर येत चालली आहे. आणि सैनिक समाज पार्टीचा हा जो दमदार पाऊल अंगद का पैर जो चालू आहे, त्याच्यामुळे सैनिक समाज पार्टीची प्रचाराची धुरा अनेक विचारवंत सांभाळत आहेत आणि त्यामुळे सैनिक समाज पार्टी नक्की हे ऐतिहासिक कार्य करून दाखवणारच आहे. ऐतिहासिक कार्य हे विचारांती होतं, लॉफुल असेंब्लीने होतं, हुल्लडबाजीने नाही. त्यामुळे हुल्लडबाजीकडे जरी जनता ताबडतोब आकर्षित होत असली तरी अशा घटना इतिहास घडवू शकत नाही. पण सैनिक समाज पार्टी ही थॉटफुल असेंब्ली असल्याने ऐतिहासिक कार्य घडवण्यासाठी तत्पर झालेली आहे. कारण सैनिक समाज पार्टी एकमेव मुद्दा, वीक पॉईंट, राजकारणात असलेल्या 90% लोकांना, 90% भ्रष्टाचारी, वंशवादी आणि गुंड प्रवृत्तीच्या लोकांना टार्गेट केलं आहे. त्यामुळे सैनिक समाज पार्टीची ही आयडिओलॉजी आम समाजातील नागरिकांना पसंत पडली आहे. कारण या 90% भ्रष्टाचारी, वंशवादी, गुंड प्रवृत्तीच्या लोकांना राजकारणातून हद्दपार करण्याची मनस्थिती ही आम समाजातील नागरिकांची आहे. त्यामुळे आम समाजातील सुशिक्षित, इमानदार नागरिक, सज्जन नागरिक सैनिक समाज पार्टीवर येऊ लागला आहे. आणि या आधारे सैनिक समाज पार्टी या महाराष्ट्रात तरी छत्रपती शिवाजी महाराजांचं रयतेच्या राज्याची पुनरावृत्ती करण्यासाठी सैनिक समाज पार्टीचं खास सरकार सत्तेवर बसवण्याचं कार्य आम समाजातील नागरिकांनी हाती घेतलं आहे. आणि आम समाजातील नागरिकांनी हे ठाणले आहे की या महाराष्ट्रात तरी हे स्वच्छता अभियान यशस्वी करून दाखवायचं आहे, राजकारण स्वच्छ करायचं आहे. त्यासाठी जे सैनिक समाज पार्टीमार्फत सुरू केलेलं बौद्धिक आंदोलन आहे, याला सैनिक समाज पार्टीबरोबर जोडत गेल्यानेच हे कार्य तरी जाऊ शकतं असं आम समाजातील महाराष्ट्रातील 13 करोड जनतेला वाटत असल्याने सैनिक समाज पार्टीची लोकप्रियता वाढत चालली आहे. त्यामुळे रोज जोडत चालणाऱ्या समाजाचे धन्यवाद. भारतवर्ष की जय, छत्रपती शिवाजी महाराज की जय. सैनिक समाज पार्टीचा विजय असो.